नमस्कार. स्वादगृह रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. मस्त अशी कडाक्याची थंडी पडलेली आहे. त्याच या थंडीमध्ये काहीतरी पौष्टिक करावं असं मला वाटलं, तर म्हणून म्हटलं हे जी आपली जवस असते त्या जवसाचे लाडू बनवावे. म्हणून मी आज तुम्हाला या जवसाचे लाडू बनवून दाखवणार आहे. ही जवस खूपच अशी फायदेशीर ठरते आपल्या शरीरासाठी आणि हे थंडीमध्ये खायला हवी. याची चटणी पण बनवून खातात, पण आज आपण याचे लाडू बघणार आहोत. जवस जर आपण मुलांना अशी खाण्यासाठी दिली किंवा चटणी जर दिली तर ते खात नाहीत. म्हणून मग असे लाडू बनवून दिले की ते आवडीने खातात. मग आपल्या मोठ्यांसाठी सुद्धा हे चांगले असतात. म्हणून मी सर्वांसाठीच आज लाडू बनवत आहे. आता इथं जवस घेतली मी. आता ही जवस 150 ग्राम आहे. तर आता इथं जवस मापून जर घेतली आपण तर एका मोठ्या वाटीने मी इथं 1 वाटी घेतलेली आहे. इथं 100 ग्राम तीळ घेतले, छोट्या वाटीने 1 वाटी घेतलेली आहेत. आता इथं 100 ग्रामच फुटाणे आहेत, हे पण छोट्या वाटीने 1 वाटी झालेले आहेत. तर आता इथं हे सर्व साहित्य मी 25 ग्राम घेतलेलं आहे. चारोळी 25 ग्राम आहे, ही गोडंबी आहे म्हणजेच मगजबी आहे, आणि हे सूर्यफुलातील गोडंबी घेतलेली आहे. हे हिरव्या रंगाचं टरबूज मगज घेतलेलं आहे मी. आणि इथं काजूचा तुकडा घेतलेला आहे, तुम्ही साबित काजू घेतले तरी चालतील. आणि इथं 25 ग्राम बदाम घेतलेली आहे. तर आता बघूया आपण लाडू कसे बनवायचे ते. माझ्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि लगेचच बेल आयकॉनला क्लिक करा. तेच तर साहित्य घेतलेलंच आहे आपण. आता इथं 20 ते 25 मी मनुका घेतल्या, 7 ते 8 इथं विलायची घेतली. आणि आता थंडीचे दिवस होतं म्हणून मी इथं जायफळ घेतलेलं आहे, कारण तर जायफळ हे आपल्या शरीरासाठी मस्त असते, कारण तर गरमी देते. म्हणून मी इथं जायफळ घेतलं. तर आता बघूया कसे बनवायचे ते. आता पॅनमध्ये जवस टाकून घेतली. आता याला भाजून घेऊया. आता मी इथं पॅन गरम करून घेतलं आणि गॅस छोटा केला. आता हे मंद आचेवर भाजून घेणार आहे मी. मस्त असं खरपूस भाजून घ्यायचं आहे. याचा रंग बदलतो भाजला की, आणि हे लगेचच आपल्याला कळतं भाजलेलं. आता याला काही भागामध्ये आलशीचं बी म्हणतात, आता आमच्या इकडे याला जवस म्हणतात. तर मस्त आता हे खरपूस भाजून घेते. तर आता मी इथं 5 मिनिट याला असं भाजलेलं आहे. आता थोडा गॅस मोठा करते आणि याला पुन्हा भाजून घेते. ज्यावेळेस हे भाजायला लागते त्यावेळेस याचा आवाज येतो आणि तडतड वाजायला लागतं. मस्त असं भाजत आलेलं आहे, त्याचा आवाज येत आहे आणि हे तुळतुळ वाजत आहे. आता मी पुन्हा गॅस छोटा केला आणि हे भाजून घेतलं झालेलं आहे. आता हे मस्त याचा आवाज येत आहे, बघू शकता तुम्ही. रस काढून घेतली. आता याच्यामध्ये तीळ भाजून घेते मी. आपल्याला तीळ पण मस्त असे भाजून घ्यायचे आहेत, खमंग. बघा हे पण तुडतुड वाजत आहेत आणि हे भाजलेले आहेत. तिळाचा पण रंग बदललेला आहे आणि मस्त भाजलेले आहे, खमंग असा वास येत आहे. बघा आपल्याला हे सर्व साहित्य गॅस लहान मोठा करतच भाजून घ्यायचं आहे. आता इथं मी तीळ पण काढून घेतले. आता जे हे साहित्य आहे ते आपल्याला चम्मचभर तुपामध्ये सर्व साहित्य परतून घ्यायचं आहे. बघा आता इथं भाजायचं नाही आपल्याला, हे फक्त तुपामध्ये अगदी 5 मिनिट मंद आचेवर असं परतून घ्यायचं. तीळ जवस जर व्यवस्थित भाजली तर लाडू असे खमंग होतात. फक्त काळे होऊ द्यायचे नाही, त्यामुळे कडवटपणा येतो लाडूला. आता आपण या तिळामध्ये जवसामध्ये हे फुटाणे टाकून घेऊया आणि याचं बारीक पावडर करून घेणार आहोत. आता हे थंड झालेलं आहे, थंड होऊ द्यायचं, त्यानंतर याला बारीक करून घ्यायचं आहे. आपण जे हे काजू बदाम ते तुपामध्ये घातलं होतं ते पण मी काढून घेतलं, एका प्लेटमध्ये काढलं, थंड केलं आणि बघा या वाटीमध्ये टाकून घेतलं. याचं पण आपल्याला पावडर करून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते आणि याला मस्त असं बारीक करून घेते. आता हे बारीकच बनवायचं आहे आपल्याला, जास्त भरड अशी बनवायची नाही. बघा हे मस्त असं बारीक झालेलं आहे. आता हे सर्व मी असं काढून घेते. आता पुन्हा याच्यामध्ये विलायची, जायफळ आणि हे काजू बदाम टाकून घेऊया आणि याचं पावडर करून घेणार आहोत. थोडं थोडं करून हे काढून घेणार आहोत. आता हे पण या मिश्रणामध्ये टाकून घेणार आहे. मस्त असं बारीक झालेलं आहे. आता जी मनुका होत्या ते याच्यामध्ये टाकून घेतल्या. आता तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही याला तुपामध्ये थोडं परतून पण घेऊ शकता, पण मी हे अशाच टाकलेले आहेत. आता ही जी थंडीमध्ये खाल्ली जाणारी बारकी साखर असते ना, तर आता ही साखर घेतलेली आहे मी. आता हे गोड आपल्या आवडीनुसार टाकायचं असते, पण आता इथं मी 2 वाट्या घालत आहे. बघा 1 वाटी इथं टाकलेली आहे आणि पुन्हा 1 वाटी टाकते. आता हे दुसरी वाटी पण याच्यामध्ये टाकून घेतली. हे हाताने सर्व मिक्स करून घेऊया. बघा चम्मचने मिक्स करायचं नाही, हातानेच करायचं. त्यामुळे काय होईल, हे सर्व असं एकत्रित होतं हाताने जर आपण केलं तर. आणि कोणाला कळणारसुद्धा नाहीत की तुम्ही हे लाडू कशाचे बनवले ते. अगदी खायला मस्त लागतात, खमंग. सर्व मिश्रण एका अशा मोठ्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं, आपल्याला लाडू बनता येतील म्हणून असं हे याच्यामध्ये टाकून घेतलं. आता मी गरम करून याच वाटीने 1 वाटी तूप याच्यामध्ये घालून घेतलं. आता याला मिक्स करून घेऊया. गरम आहे तर आता आपण हे एका चम्मचच्या साहाय्याने मिक्स करून घेणार आहोत. बघा
आता तुम्ही आवश्यकतेनुसार घाला. मी तर इथं 1 वाटी घेतलेला आहे. 1 वाटी हे माप अगदी व्यवस्थित होईल. पण जरी तुम्हाला कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही थोडं करू शकता. आता बघूया मिश्रण आपलं थंड झाले का. तो थंड झालेला आहे. आता आपण याला पुन्हा असं हाताने मिक्स करून घेणार आहोत आणि याचा लाडू बांधून घेऊया. बघा आता इथं तूप हे व्यवस्थित माप झालेलं आहे. आता तूप जर लाडूला कमी झालं तर मग आपला लाडू हा व्यवस्थित होत नाही. आणि तूप जर असं व्यवस्थित झालं तर लाडू असा सहज बांधला जातो. बघू शकता तुम्ही मस्त असा पाकातला लाडू बनवला अशा पद्धतीने होतो. म्हणून आपल्याला इथं तूप जरा व्यवस्थितच घालायचं आहे. मस्त असे पौष्टिक लाडू आपले बनवून तयार आहेत. सर्व लाडू मी बांधून घेतले आणि आता आपण एका डब्यामध्ये ठेवून देऊया. डब्यात ठेवा किंवा काचेच्या बरणीमध्ये ठेवा. मस्त असे 15 ते 20 दिवस टिकतात आणि रोज सकाळी एक खायचा उपाशी पोटी. आणि याच्यावर थोडं गरम पाणी घ्यायचं. बघा तुम्ही साखरेच्या ऐवजी याच्यामध्ये गूळ पण घालू शकता. पण गूळ काय आपण नेहमीच कोणत्या पण लाडूमध्ये टाकतो. पण ही साखर थंडीमध्ये डोळ्यासाठी चांगली असते म्हणून आपण ही साखर याच्यामध्ये घालणं आवश्यक आहे. म्हणून मी इथं साखर वापरली. जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तसंच बेल आयकॉनला क्लिक करा. पुन्हा तुमच्यासाठी मी एक अशीच नवीन रेसिपी घेऊन येईल. तोपर्यंत थंडीमध्ये तब्येतीची काळजी घ्या. मस्त असं दूध हळदीचं पीत राहा आणि स्वस्थ राहा.